नाताळ सणाचा उत्साह ख्रिसमसचाच म्हणजेच ख्रिस्ती बांधवांच्या सर्वांच्या अशा नाताळ सणाचा उत्साह नाशिकच्या शरणपूर येथे सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज ख्रिसमस निमित्ताने सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाताळ निमित्त सगळीकडे वातावरण आनंदी आणि उत्साही आहे. शरणपूर येथे देखील अशाच प्रकारे उत्साहात वातावरण आहे. त्याच निमित्ताने ख्रिस्ती बांधवांनी लोकशास्त्र न्यूजला खास मुलाखत दिली आहे. बघूयात सविस्तर. आपण नाताळ साजरा का करतात? नाताळ आमचा वर्षातला खूप महत्त्वाचा सण आहे. तो एकच सण आम्ही खूप जोरात करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या दिवशी झालेला आहे 25 डिसेंबरला, आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावर आमच्यासाठी प्राण दिले आणि तो पुनरुत्थित झाला. आणि 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असतो, तो आम्ही साजरा करतो. संपूर्ण भारतामध्ये नाताळ हा मोठ्या उत्साहात साजरा होतो. तो ह्या वर्षी कसा झाला पाहिजे, काय सांगणार तुम्ही? संपूर्ण भारतामध्ये नाताळ हा उत्साह साजरा होतो. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे करतो. आमचं सेंट अँड्रूज चर्चमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचे देखावे साजरे करतो. आणि आमच्या शरणपूरमध्ये 7 विभाग आहेत. तर 7 विभागामध्ये आम्ही 7 प्रभू येशू ख्रिस्ताचे जन्माचे देखावे, लाईटिंग आणि त्याप्रमाणे विविध पूर्ण एरियामध्ये लाईटिंग करून आपण तो साजरा करतो. आणि आमचे बंधू आहेत जॅक जेजुरकर, यांनी सुंदरसा देखावा आज तुम्ही तो बघितला. तो दरवर्षी ते न चुकता खूप श्रम घेऊन स्वतः ते पर्सनली तो देखावा बनवत असतात आणि चर्चमधल्या पण गमनीसाठी ते मदत करत असतात. नाताळनंतर आपण समाज हिताकरता काय कार्यक्रम राबवणार, काय सांगणार? समाज हितासाठी आम्ही छोट्या छोट्या पद्धतीचे कार्यक्रम घेत असतो. जे गरीब अनाथ आहे त्यांना कपडे वाटप, काही ठिकाणी आपण त्यांना गिफ्ट देत असतो, नाताळचे गिफ्ट देत असतो. आणि आमच्या शरणपूर मार्केटमध्ये आर्यन ग्रुपतर्फे प्रत्येक वर्षी आपण जेवणाचं आयोजन करतो. जे गरीब आहेत त्यांच्यासाठी जेवणाचं आयोजन केलं जातं. आणि अशा प्रकारे विविध प्रकारे शरणपूरमध्ये नाताळ सण उत्साह साजरा केला जातो. यावर्षी आम्ही संत आंद्रिया चर्चमध्ये विधवांसाठी साड्या वाटप झाले. आणि NDTA तर्फे आमचे जे फादर्स लोक आहे त्यांना पण नाताळ गिफ्ट ह्यावेळेस देण्यात आले. अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी म्हणजे फादर आहे, समाज आहे, सर्व गोष्टींना एकत्रित घेऊन आपण नाताळ सण साजरा करतो. गेल्या 3 वर्षापूर्वी कोरोना महामारी होती आणि त्या कोरोना महामारीमध्ये अनेक जण दगावले होते. अशी महामारी न यावा म्हणून आपण जीजसकडं काय प्रार्थना करणार, काय सांगणार? नाताळ सणासाठी आम्ही पूर्ण भारतात त्यासाठी पूर्ण जगामध्ये परत अशी काही महामारी येऊ नये अशी आम्ही प्रभू आम्ही म्हणजे फक्त नाताळच नाही तर आमच्या चर्चमध्ये दर रविवारी पूर्ण भारतातले मंत्रिमंडळ, पंतप्रधान तसेच सर्व नगरसेवक, कार्यकर्ते सर्वांसाठी आमच्या चर्चमध्ये प्रार्थना केली जातील. अशी कुठली महामारी परत येऊ नये यासाठी आम्ही प्रभू सगळं प्रार्थना करत असतो. आपलं नाव? माझं नाव नोवेल मथाईस, मी संत आंद्रिया चर्चचा कमिटी मेंबर आहे. आणि हे जॅक जेजुरकर हे संत आंद्रिया चर्चचे मेंबर आहेत. 25 डिसेंबर म्हटलं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा दिवस मानला जातो. या ठिकाणी आपण नाताळाची कशी तयारी केली, काय सांगणार? आपण आता जर बघितलं तर आपण शरणपूर ह्या विभागामध्ये आहे. आणि तुम्ही जर शरणपुरामधून जर चक्कर मारला तर तुमच्या लक्षात येईल की घरोघरी अशी सजावट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता आपण सतीश काळसेकर आमचे मित्र आहेत, त्यांच्या इथं आहोत. त्यांना एडिसन काळसेकर म्हणून सगळेजण ओळखतात. आणि ते चर्च कमिटीवर सल्लागार म्हणून देखील त्यांचं काम आहे. आणि दरवर्षी या ठिकाणी ते सुंदर असं सजावट करतात आणि बरेच बाहेरचे लोक ही सजावट बघण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि तुम्ही मागच्या बाजूला बघितलं असेल तर एक छानसं गव्हाणीचं दृश्य त्या ठिकाणी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ख्रिस्त जयंती ज्यावेळेस साजरी केली जाते तर त्याचा मुख्य उद्देश असा आहे की त्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म 2023 वर्षापूर्वी या पृथ्वीवर झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की त्यापासून साल मोजण्यास सुरुवात झाली. इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी आणि इसवी सन नंतर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर असं साल आपण मोजतो. म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म हा किती सत्यता आहे हे आपल्याला त्याच्यावरून देखील दिसतं. आणि संपूर्ण जगात जसं 25 तारखेलाच हा ख्रिस्त जयंतीचा कार्यक्रम केला जातो तसंच आम्ही शरणपूर विभागामध्ये देखील हा संत आंद्रिया चर्चचे सर्व सभासद आणि इतर चर्चचे देखील बरेच सभासद ह्या विभागामध्ये राहतात. आणि त्या पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी आनंदाने सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ख्रिस्त जयंती या ठिकाणी
ठिकाणी आम्ही साजरी करतो. संपूर्ण भारतात नाताळ हा सण कसा व्हायला पाहिजे, काय सांगणार तुम्ही? संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जगाचा विचार करता सर्वात जास्त धर्म या ठिकाणी आहे, परंतु ख्रिस्ती धर्म हा एकमेव असा धर्म आहे की तो क्षमा याचना ह्या गोष्टी शिकवतो. तो कधीही मारामारी असेल किंवा अतिरेकीपणा असेल हे कधीही शिकवत नाही. त्याच्यामुळे हाच जर गुण प्रत्येकाकडे घेतला तर आज संपूर्ण भारत हा जातीयवादीपासून दूर राहून एकमेकाशी बंधुप्रेमाने ते राहू शकतात. आणि हा ख्रिस्ती धर्माचा खूप मोठा म्हणजे त्याच्या मागचं संदेश सांगता येईल की ख्रिस्ती धर्म हा प्रत्येकाला क्षमा करण्याची बुद्धी देतो आणि शिकवतो की कितीही जरी आपला एखाद्या व्यक्तीने जर आपल्या उजव्या गालात मारली तर डावा गाल देखील त्याच्या पुढे करावा. ही जी शिकवण आहे ही बायबलची मूळ शिकवण आहे. आणि तेच जर आपण भारतामध्ये त्याचं अनुकरण केलं तर मला वाटत नाही की समाजामध्ये कुठेही वितंडवाद किंवा वादविवाद होतील. हा समाज हा एकमेकाशी कुठल्याही प्रकारे जातीयतेने भांडणार नाही आणि भारत हा निश्चितच शांततेचं प्रतीक जगाला दाखवू शकेल. आपलं काहीतरी समाजाचं देणं लागतं, यात उद्दिष्ट भावनातून नाताळनंतर आपण काय कार्यक्रम राबवणार आहे? अतिशय चांगल्या रीतीनं तुम्ही प्रश्न विचारला की आम्ही आता एक चर्चच्या माध्यमातून थोडक्यात तुम्हाला सांगतो की आम्ही अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी चर्चच्या माध्यमातून घेतो, परंतु प्रत्येक जण हा त्याला स्वतःची गरज आहे की समाजाला आपलं काहीतरी देणं लागतो, कारण ह्या समाजानेच आपल्याला घडवलेलं आहे. आणि निश्चितच मी असं म्हणेल की चर्च किंवा ख्रिस्ती धर्म हाच एक असा धर्म आहे की ज्याने अनाथ आश्रम चालू केले, वृद्धाश्रम चालू केले आणि समाजाची गरज लक्षात घेऊन समाजाकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता गरजवंतांना जास्तीत जास्त गोष्टी मिळाव्या ह्यासाठी ख्रिस्ती समाजाने आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या देखील या ठिकाणी आम्ही मित्रमंडळीच्या वतीनं देखील असे अनेक कार्यक्रम राबवतो की ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या लोकांना काही वस्तू असतील किंवा थंडीसारखा आता सीझन आहे त्यावेळेस काही ब्लँकेट असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या गरज आहे, परंतु त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारे फोटो काढणं किंवा इतर म्हणजे शो न करता ते समाजाला दाखवण्याच्या दृष्टिकोनातून, कारण गरजवंतापर्यंत ती गोष्ट गेली पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं आम्ही गाजावाजा करत नाही, परंतु समाजासाठी इथून पुढेही आमचं जे काही देणं आहे ते आम्ही निश्चितच करणार, परंतु ते आम्ही इतरांना सांगून नाही तर ज्या गरजवंतांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मागच्या 3 वर्षापूर्वी जगामध्ये कोरोना महामारी आली होती आणि त्या कोरोना महामारीमध्ये अनेक जण दगावले होते. त्यामुळे भाऊ भावाच्या जवळ किंवा आई मुलाच्या जवळ असं एक चित्र झालं होतं. आता ह्या नाताळच्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय मागणार? निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही हेच मागणार आहे की आपल्याला बायबल देखील असं सांगतं की जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुवार्तेची घोषणा जात नाही तोपर्यंत शेवटला काळ येणार नाही. आणि बायबलचा विश्वास आहे की एक असा काळ येणार आहे की जेव्हा प्रभू येशू पुन्हा या पृथ्वीवर येणार आहे आणि तो सगळ्या व्यक्तींचा न्याय करणार आहे. तर त्यापूर्वी कुठल्याही पद्धतीने व्यक्तीला आजारी पडून किंवा इतर पद्धतीने नाही, वयाच्या प्रमाणे जर त्या व्यक्तीला मृत्यू आला तर त्याला कुटुंबाबरोबर अनेक वर्ष राहता येतं. त्याच्यामुळं असे जे रोगराई आहे याच्यासाठी ख्रिस्ती समाज हा नियमित प्रार्थनेत असतो. आणि कोविडच्या काळात देखील आम्ही अशाच पद्धतीने ऑनलाईन देखील खूप लोक एकत्र त्याच्यामुळं आले आणि अगदी दिवस त्यांनी प्रार्थना आणि वचन याच्यामधून इतरांसाठीच नेहमी मागितलेलं आहे की पूर्ण समाजाला ह्या आजारापासून बरं म्हणजे दूर ठेवावं आणि कुठल्याही प्रकारे त्यांचा मृत्यू होऊ नये. आणि आम्ही देखील या ठिकाणी ख्रिस्त जयंतीनिमित्त परमेश्वराकडे हीच प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराने खरोखर समाजाला सुदृढ असं ठेवावं, व्यसनापासून आणि इतर गोष्टीपासून त्यांना दूर ठेवावं, जेणेकरून एक चांगला भारत या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. आपलं नाव? उदय डॅनियल खरे. कुठलं चर्च? मी सेंट अँड्रूज चर्चचा सेक्रेटरी आहे आणि गेले 50 वर्षापासून शरणपूर विभागामध्येच मी राहतो. खरोखर मला आनंद वाटेल की सेंट अँड्रूज चर्च आमचे प्रिस्ट इन्चार्ज रेव्हरंड प्रवीण कुमार घुले
आणि आमची संपूर्ण चर्च कमिटी यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.